21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन। 21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस केवळ एक दिवस नाही, तर आपल्या संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देणारा संकल्प आहे। आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनात योग म्हणजे एक वरदान आहे। योग केवळ शरीरासाठी नाही, तर मन, आत्मा आणि जीवनशैलीसाठीही एक अद्भुत शास्त्र आहे। या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत योगाचा इतिहास, त्याचे फायदे, जीवनात त्याचे स्थान आणि तुम्ही योगाच्या माध्यमातून तुमचे आयुष्य कसे बदलू शकता। योग हा शब्द यूज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे किंवा एकरूप होणे। योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एकत्रीकरण। ही एक अशी प्रणाली आहे जी माणसाला त्याच्या मूळ अस्तित्वाशी जोडते। योग म्हणजे केवळ काही शरीर वक्र आसने नाहीत, तर ही एक जीवनशैली आहे, एक शिस्त आहे, एक साधना आहे। योगाचा इतिहास। योगाची परंपरा हजारो वर्षांपूर्वीपासून आहे। भारतात ऋषीमुनींनी याचा प्रसार केला। पतंजली ऋषी यांनी योगसूत्रे लिहून योगशास्त्राला वैज्ञानिक व तात्विक आधार दिला। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडला की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा आणि 193 देशांपैकी 177 देशांनी त्याला पाठिंबा दिला। 21 जून हा सर्वात मोठ्या दिवसाचा लॉंगेस्ट डे दिवसही आहे, म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली। योगाचे प्रकार कोणते? योगाचे अनेक प्रकार आहेत, पण खालील प्रमुख प्रकार समजून घेणे आवश्यक आहे। हठ योग, शारीरिक आसनांवर आधारित योग। राजयोग, ध्यान, मन शांती यावर आधारित। कर्मयोग, निष्काम सेवा आणि कार्य। भक्ती योग, भक्ती मार्गाद्वारे ईश्वराशी एकरूप होणे। ज्ञान योग, आत्मज्ञानाच्या मार्गाने मोक्ष प्राप्त करणे। अष्टांग योग, पतंजलींच्या 8 अंगांवर आधारित। योगाचे फायदे कोणकोणते? 1. शारीरिक फायदे। शरीर लवचिक, बळकट आणि सुदृढ बनते। पचनक्रिया सुधारते। रक्ताभिसरण सुरळीत होते। रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हार्मोनल बॅलन्स राखतो। 2. मानसिक फायदे। चिंता, नैराश्य, तणाव दूर होतो। आत्मविश्वास वाढतो। लक्ष केंद्रित करता येते। स्मरणशक्ती तीव्र होते। शांत झोप मिळते। 3. आध्यात्मिक फायदे। आत्मज्ञान प्राप्त होते। जीवनातील उद्देश स्पष्ट होतो। अंतर्मनाशी नाते घट्ट होते। संयम, सहिष्णुता वाढते। साक्षीभाव निर्माण होतो। योग आणि आजचे युग। आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगात आहोत। सोशल मीडिया, स्पर्धा, करिअर, पैसे यामध्ये हरवलो आहे। माणूस विसरला आहे तो स्वतःला, त्याच्या आतली शांतता हरवली आहे। योग हीच ती शक्ती आहे जी माणसाला पुन्हा त्याच्या मुळाशी जोडते। आज लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस, बॅक पेन, अपचन, डिप्रेशन, अनिद्रा असे त्रास जाणवतात। ही सगळी लक्षणं चुकीच्या जीवनशैलीची आहेत। योग केवळ उपचार नाही, तर ती एक प्रतिबंधात्मक शक्ती आहे। उदाहरणार्थ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांनी आपल्या आयुष्यात योगाचा अवलंब केल्यामुळे त्यांचं शरीर आणि मन दोन्ही प्रबळ राहिलं। आज ते जगात योगाचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत। बाबा रामदेव, भारतातील योग जनमानसापर्यंत पोहोचवणारे महान कार्यकर्ते, त्यांनी लाखो लोकांना डायबिटीज, अस्थमा, बीपी यावर योगाने कसे मात करता येते हे शिकवले। सद्गुरू जग्गी वासुदेव, योगाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजावणारे सद्गुरू, यांनी जगभरात योगाचे प्रचंड महत्त्व पटवून दिले। 21 जून केवळ एक दिवस नाही, तर एक जागृती आहे। 21 जून रोजी आपण योग करतो, सामूहिक आसने करतो, पण त्यातून महत्त्वाचे आहे त्या दिवसानंतरही योग आपल्या जीवनाचा एक भाग बनतो का? योग म्हणजे एक दिवसाचा उत्सव नाही, तर आयुष्यभराचा अभ्यास आहे। या दिवशी आपण संकल्प करूया की आपण दररोज निदान 15 ते 30 मिनिटे योग, प्राणायाम किंवा ध्यानासाठी वेळ काढू, कारण हाच तो वेळ आहे जो आपल्याला आयुष्यभर आनंदी, निरोगी आणि स्थिर ठेवेल। दररोज योग करण्यासाठी 15 कारणे कोणती? दिवसाची सकारात्मक सुरुवात होते। शरीर लवचिक आणि सुदृढ राहतं। मानसिक शांतता मिळते। चांगली झोप लागते। रोगप्रतिकार शक्ती वाढते। आत्मविश्वास वाढतो। तणाव नियंत्रणात राहतो। कामावर लक्ष केंद्रित करता येतं। भावना नियंत्रित राहतात। डिप्रेशन आणि चिंता दूर होतात। आयुष्याला दिशा मिळते। संयम वाढतो।
आत्मचिंतनाची सवय लागते, नकारात्मकता दूर होते, आयुष्य सुंदर भासू लागतं. शालेय मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी योग महत्त्वाचा आहे. आजच्या पिढीमध्ये मोबाईल, गेम्स, सोशल मीडिया यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. अशा वेळी योग हीच ती शिस्त आहे जी त्यांना त्यांच्या शरीराशी पुन्हा जोडते. मुलांसाठी योग का महत्त्वाचा? एकाग्रता, मनशांती, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. तरुणांसाठी योग का महत्त्वाचा? करिअरमधील स्ट्रेस कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त. प्रौढ व वृद्धांसाठी योग का महत्त्वाचा? आजारांपासून संरक्षण आणि मानसिक आनंदासाठी उपयुक्त. मनापासून केलेला योग तुमचं आयुष्य बदलू शकतो. योग म्हणजे केवळ शरीराची कसरत नव्हे, तर ती एक साधना आहे. जशी देवाची भक्ती आपण रोज करतो, तसंच स्वतःच्या शरीराची, मनाची भक्ती म्हणजे योग. जर तुम्ही रोज योग केला तर तुम्हाला कोणताही मानसिक रोग होणार नाही. आयुष्यभर डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. आज या योग दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. मी दररोज योगासाठी वेळ काढेन. मी माझं आरोग्य माझ्या हातात घेईन. मी स्वतःला तंदुरुस्त ठेवून इतरांनाही प्रेरणा देईन. मी केवळ शरीर नव्हे तर मन आणि आत्म्यालाही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करीन. 21 जूनचा दिवस म्हणजे एक जागृती आहे. योग हा एक भारताने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. आपण या ठेव्याचा आदर करू, त्याचा अनुभव घेऊ आणि इतरांपर्यंत पोहोचवूया. योग करा, निरोगी रहा, आनंदी रहा. योगः कर्मसु कौशल्यम. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.